व्यापार स्वरूप समुद्रावरती धनुतरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्रवरुणयमृती देवी कुबेरहित तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्मविचारसे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम तो नीचे आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्ध्यत्तु निर्मलं अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा वाहं नमत्वन्यद इति मे निश्चिता मतिः। जीवेश्वरास अनादि मानून त्यांच्या माया कार्यत्वाबद्दल शंका व समाधान। काल काय षडास्माकम काय अनादादय आप 6 अनादि पदार्थ मानले। कोणते? ब्रह्म, माया, ब्रह्म आणि मायेचा संबंध, जीव ईश्वर आणि जीव ईश्वरातील भेद, हे 6 पदार्थ अनादि मानले। त्यामध्ये जीव आणि ईश्वर यांना अनादि मानलेलं आहे। पाठीमाग त्यांनी लिहिलं की एकच अज्ञान मानून ते कोणाच्या आश्रयाने मानायचं झालं तर जीवेश्वराच्या आश्रयाने राहतं असं म्हणता येणार नाही। कारण जीव आणि ईश्वर हीच मुळी काय माया कार्य आहेत आणि माया कार्य असणाऱ्या त्या जीवाच्या किंवा ईश्वराच्या आश्रयाने ते एकच असणारं अज्ञान राहतं असं म्हणता येणार नाही असं पाठीमागं त्यांनी सांगितलं। आणि पुन्हा जी माया कार्य आहे असं म्हणतात आणि पुन्हा दुसरं काय सांगतात, जीव आणि ईश्वर अनादि, जे कार्य आहे ते उत्पन्न होणार आहे, कोणत्या तरी कारणापासून उत्पन्न होणार आहे। याचा अर्थ कार्याला अनादि म्हणता येत नाही, ते कसं आहे साधी, त्या कारणाला आरंभ झालेला आहे, त्यामुळे त्याला अनादि म्हणता येणार नाही। तुम्ही शब्द प्रयोग केला की अज्ञान जीवेश्वराशी म्हणता येत नाही, कारण जीव आणि ईश्वर ही माया कार्य आहेत, त्यामुळे त्यांच्या आश्रयाने अज्ञान राहतं असं म्हणता येणार नाही। आणि आता तुम्हीच विधान केलं की या ठिकाणी जीव आणि ईश्वर अनादि आहेत, तेव्हा जीवेश्वरास अनादि मानून त्यांच्या माया कार्यत्वाबद्दल शंका। अनादि म्हणायचं पुन्हा त्यांना माया कार्य म्हटलं तर ते साधी असतील, अनादि म्हणता येणार नाही। अनादि म्हटलं तर त्यांना माया कार्य म्हणता येणार नाही आणि तुम्ही तुमच्या स्वमुखातून अशा प्रकारचा शब्दप्रयोग झालेला आहे। त्याच्याबद्दल आता हा शिष्य शंका घेतो आणि त्याचं समाधान सांगतात। शिष्य म्हणतो, महाराज इतक्यात आपण सांगितले की जीवेश्वर भाव अज्ञानाची कार्य आहेत आणि आता पुन्हा असे सांगता की जीवेश्वर हे अनादि आहेत। जे कार्य असते ते अनादि नसते, त्यास केव्हा तरी उत्पत्ती असते। जर जीवेश्वर हे अज्ञानाची कार्य आहेत तर त्यांना उत्पत्ती मानली पाहिजे आणि जर उत्पत्ती मानली तर त्यास अनादि कसे म्हणता? शिष्य म्हणतो की महाराज इतक्यात आपण सांगितले, इतक्यात म्हणजे काल जे सांगितलं ना, माया स्वाश्रया स्वविषया असून तद्विरुद्ध वाचस्पती मताचं खंडन, या प्रकरणामध्ये किंवा या परिच्छेदामध्ये आपणच सांगितलं की जीवेश्वर भाव अज्ञानाची कार्य आहेत। जीवेश्वर भाव हे अज्ञानाची कार्य आहेत, त्याचं कारण कोण आहे? अज्ञान आहे आणि अज्ञानाची कार्य जीवेश्वर भाव आहेत असं आपण आताच सांगितलं। आणि आता पुन्हा असे सांगता की जीवेश्वर अनादि आहेत आणि तुम्हीच पुन्हा सांगता की जीव आणि ईश्वर हे दोन्ही अनादि आहेत। जे कार्य असते ते अनादि नसते, त्यास केव्हा तरी उत्पत्ती असते। कोणतंही कार्य म्हटलं तर त्या कार्याला अनादि म्हणता येणार नाही, ते कार्य कोणापासून तरी उत्पन्न झालेलं असतं। जर जीवेश्वरी अज्ञानाची कार्य आहेत तर त्यांना उत्पत्ती मानली पाहिजे। जर जीव आणि ईश्वर हे सुद्धा अज्ञानाचंच कार्य आहे तर अर्थात जीव आणि ईश्वराला देखील उत्पत्ती मानली पाहिजे। आणि जर उत्पत्ती मानली तर त्यास अनादि कसे म्हणतात? जीव ईश्वर हे उत्पन्न होतात, माया कार्य आहेत असं जर म्हटलं तर त्याला अनादि तुम्हाला कसं म्हणता येईल? अर्थात अनादि म्हणता येणं शक्य नाही अशी शिष्याची काय आहे शंका। त्याच्यावर आता श्रीगुरु उत्तर देतात। श्रीगुरु म्हणतात, जीवेश्वर भाव अज्ञानाधीन आहे, म्हणजे अज्ञान असले तरच जीवेश्वर भाव असणार। या अभिप्रायाने जीवेश्वर भाव अज्ञान कार्य आहेत असे म्हटले आहे। मृत्तिका आणि घट यांच्यातील कार्यकारण भावाप्रमाणे अज्ञान आणि जीवेश्वर भाव यामध्ये कार्यकारण भाव नाही, म्हणून जीवेश्वर भाव अज्ञान कार्य म्हणून अनादि म्हणण्यास हरकत नाही। आता ते काय म्हणतात,
प्रयोग तर केला जीवेश्वर हे काय आहे, अनादी आहेत. प्रयोग तर केला जीवेश्वर भाव हे माया कार्य आहेत. तर त्या म्हणण्यापाठीमागे वक्त्याचा अभिप्राय काय हे जाणून घेतलं पाहिजे. लगेच शब्द, कारण काय आहे, सगळ्या शब्दांचा आपल्या अंतकरणातला भाव असा तंतोतंत शब्दाद्वारा मांडला जात नाही. काहीतरी चुकीच्या उन्ह्या त्रुटीच्या शब्दाने तो मांडण्याचा फार शास्त्रकार देखील प्रयत्न करतात. म्हणून अशी कोणाला ते केवळ शब्दच्छल करणाऱ्याला शंका आली तर त्याचा स्वतःचा अभिप्राय प्रगट करावा लागतो आणि अभिप्राय प्रगट करून आपल्याला आपलं इप्सित काय आहे ते त्यांच्या पुढं मांडायचं. त्याच्यासाठी जरी स्वतंत्र परिभाषा प्रयुक्त केली नाही तरी सुद्धा त्याला अर्थ कळावा, अशा प्रकारचं त्याच्या बुद्धीवर त्या विषय आरूढ व्हावा, अशाप्रमाणे श्रीगुरु हे काय करतात, स्पष्टीकरण करतात. आता त्याला सांगतात जीवेश्वर भाव अज्ञानाधीन आहे. आम्ही काय म्हणतो, जीवेश्वर भाव माया कार्य आहेत किंवा अज्ञान कार्य आहेत. त्या म्हणण्याचा अर्थ मायेचं ते अगोदर माया कारण रूपाने आहे आणि नंतर ते जीवेश्वर भाव उत्पन्न होतात आणि त्यांना काहीतरी प्रारंभ आहे किंवा आदी आहे म्हणून ते साधी आहेत, असा आमच्या ह्या अज्ञान कार्य शब्दाचा अर्थ नाही. अज्ञान कार्य शब्दाचा अर्थ आहे का जीवेश्वर हे अज्ञानाच्या अधीन आहेत. जीवेश्वर भाव अज्ञानाधीन आहेत. आता अज्ञानाधीन आहेत म्हणजे तरी काय, जीवेश्वर भाव अज्ञान कार्य आहेत म्हणजे माती आणि घट. माती कसं आहे, मृत्तिका हे कारण आहे आणि नंतर त्याच्यापासून काय होतं, घट उत्पन्न होतो. म्हणजे घट जर मृत्तिकेपासून उत्पन्न होतो तर तो घट जो आहे तो अनादी म्हणता येईल का? तर तो साधी आहे, त्याला काय उत्पन्न झालेला आहे आणि उत्पन्न असणारा पदार्थ कसा आहे, तो साधी पदार्थ शांत पण आहे की नाही. परंतु तुम्ही जीव आणि ईश्वर याला काय म्हणता, अनादी म्हणता आणि पुन्हा त्याला माया कार्य म्हणतात. माया कार्य किंवा अज्ञान कार्य या शब्दाचा अर्थ आहे अज्ञानाधीन आहेत. अज्ञानाधीन आहेत म्हणजे काय तर ते सांगतात की म्हणजे अज्ञान असले तरच जीवेश्वर भाव असणार, या अभिप्रायाने जीवेश्वर भाव अज्ञान कार्य आहेत असे म्हटले आहेत. आमच्या म्हणण्याचा अर्थ आहे जीवेश्वर जीवेश्वर हे अज्ञानाचं कार्य आहेत म्हणजे अज्ञानाच्या अधीन आहेत. अज्ञानाच्या अधीन आहे म्हणजे अज्ञान नावाचा एक पदार्थ सत्य आहे आणि त्याच्यापासून सत्य असणारे जीव ईश्वर उत्पन्न होतात असं आमचं म्हणण्याचं तात्पर्य नाही. मग अज्ञानाधीन आहेत म्हणजे अज्ञान असलं तर या ठिकाणी जीवेश्वर भाव होतात. अज्ञान नसलं तर जीवही नाही आणि ईश्वरही नाही. अज्ञान आहे तोपर्यंत जीव भाव आहे आणि ईश्वर भाव आहे. काय ते गौडपादकारिक आहे ना, भ्रमेण नाही ते नाही, दुसरं आहे न कश्चित जायते जीवहा संभव अश्य न विद्यते. जीव कधी उत्पन्न झालेला नाही हा खरा आमचा सिद्धांत आहे. न कश्चित जायते जीवहा संभवा अश्य न विद्यते आणि तो उत्पन्न होणं शक्यही नाही. एतद उत्तमम सत्यम हे सर्वात श्रेष्ठ सत्य आहे. काय न कश्चित काय यत्र किंचित न जायते, ज्या ठिकाणी काही उत्पन्न होत नाही. मग हे काय आहे जीवन ईश्वर, तर भ्रमेण अहम भ्रमेण त्वम भ्रमेण उपासका जनाः भ्रमेण ईश्वर भावत्वम भ्रममूलमिदं जगत. हे सर्वच्या सर्व हा भ्रम आहे. म्हणजे हे पदार्थ तत्वतः आहेत असं आम्हालाही सांगायचं नाही. अज्ञान किंवा अज्ञानकारी किंवा ईश्वर आणि जीव हे जे आहेत तर हे अज्ञानाधीन आहेत. म्हणजे आत्मस्वरूपाचा अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत अध्यारोपाच्या भाषेत या ठिकाणी जीव ईश्वराची संकल्पना वेदांत शास्त्राने स्वीकृत केलेली आहे. यालाच आम्ही म्हणतो का अज्ञानाची ती कार्य आहेत म्हणजे ते अज्ञानाधीन आहेत. म्हणजे जर अज्ञान असेल तर जीव आणि ईश्वर भाव आहेत, अज्ञान नसेल तेव्हा जीव भावही नाही आणि ईश्वर भावही नाही. जीव भावही नाही ईश्वर भावही नाही मग तेव्हा द्वैत भाव आहे का, मग तेव्हा शून्य भाव आहे का, शून्यही नाही आणि द्वैतही नाही. अखंड सबराभरीत व तप्रोत असं एकच एक केवळ आत्मतत्वच अवशिष्ट राहतं. त्या ठिकाणी कोणतं जीवही नाही आणि ईश्वरही नाही आणि ते जे स्वरूप आहे ते कोणत्याही पदाचं वाच्य नाही किंवा लक्ष सुद्धा नाही. अशा प्रकारचे एकमेवा द्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंड सच्चिदानंद म्हणायची. असच्ची जड दुःखाची व्यावृत्ती द्वैताची व्यावृत्ती करण्यासाठी त्याला सच्चिदानंद अद्वय अशा पदाची फक्त योजना केली जाते.
असताच्या व्यावृत्ती सत्मनो आले श्रुती. अशा प्रकारची एकच वस्तू आहे आणि ती अखंड आहे आणि ती कोणत्याही देशकाल वस्तूने तिला कोणत्याही प्रकाराने परिच्छिन्न केलेलं नाही. अशा प्रकारची वस्तू खरं आम्हाला वेदांताला औपनिषदीय सिद्धांताला कथन करायची आहे असं सांगतात. म्हणजे आपला भाव श्री गुरु सांगतात की जीवेश्वर भाव अज्ञानाधीन आहे, म्हणजे अज्ञान असले तरच जीवेश्वर भाव असणार. या अभिप्रायाने जीवेश्वर भाव अज्ञान कार्य आहे असे म्हटले आहे. मृत्तिका आणि घट यांच्यातील कार्यकारण भावाप्रमाणे अज्ञान आणि जीवेश्वर भाव यामध्ये कार्यकारण भाव नाही. मृत्तिका आणि घट यांच्यामध्ये कार्यकारण भाव आहे की नाही? अगोदर कोण आहे? मृत्तिका, ती कोण आहे? कारण. नंतर कोण उत्पन्न झालेला आहे? घट, तो आहे कार्य. तसा मृत्तिका आणि घट यांच्यामध्ये अगोदर आहे अज्ञान, त्याच्यानंतर उत्पन्न झालेले जीव आणि ईश्वर भाव आणि ते सत्य आहेत असा आमच्या म्हणण्याचा भाव नाही. म्हणून जीवेश्वर भाव अज्ञान कार्य म्हणून अनादि म्हणण्यास हरकत नाही. मग जर आम्ही या अर्थाने जर अज्ञान म्हणजे काय अज्ञानाधीन या अर्थाने जीवेश्वर भाव हे अज्ञान कार्य आहेत असं म्हणत असेल, म्हणजे आमच्या म्हणण्याचा अर्थ जर कोणी लक्षात घेतला की जो जीव आणि ईश्वर हे अज्ञानाधीन आहेत, अज्ञान असलं तर जीव ईश्वर भाव, अज्ञान नसलं तर जीवेश्वर भाव नाही असा आमचा म्हणण्याचा तात्पर्य असल्यामुळे हे जीवेश्वर भाव अनादि आहे असा जरी आम्ही शब्द प्रयोग केला तर तो प्रयोग करण्यास काही हरकत नाही. म्हणजे जीवेश्वर भावाला अज्ञान कार्य म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं? अनादि पण म्हणायचं, म्हणायला हरकत नाही. म्हणजे जाणून आम्ही ही गोष्ट म्हणतो. आता शुद्ध ब्रह्माश्रित असणाऱ्या अज्ञानाचा जीव आपल्या ठिकाणी अभिमान धरतो म्हणून मी अज्ञानी आहे अशी प्रतीती येते. खरं तर काय आहे ते आपला विषय काय चाललाय? स्वाश्रया स्वविषया. ब्रह्माच्याच आश्रयाने किंवा आत्म्याच्याच आश्रयाने अज्ञान राहतं आणि ते ब्रह्माला किंवा आत्म्यालाच विषय करतं. मग आता जर आम्ही असं म्हटलं की शुद्ध ब्रह्माश्रित असणाऱ्या अज्ञानाचा वास्तविक अज्ञान कोणाच्या ठिकाणी राहतं? शुद्ध चैतन्याच्या आश्रयाने अज्ञान राहतं. मग अज्ञान शुद्ध चैतन्याच्या आश्रयाने राहिलं किंवा शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने राहिलं आणि जीव काय करतो? तो चिदाभासच ना. जीव म्हणजे चिदाभास. तो आपल्या ठिकाणी अभिमान धारण करतो. तो काय म्हणतो? मी अज्ञानी आहे. म्हणजे वास्तविक राहिलं कोणाच्या? शुद्ध चैतन्याच्या आश्रयाने आणि चिदाभासाने काय केलं? हे अज्ञानाचा आश्रय कोणी? मी आहे असं म्हणतो. कशामुळे म्हणतो? त्याला आपल्या वास्तव स्वरूपाचं यथार्थ ज्ञान नाही किंवा अज्ञान आहे म्हणून तो काय आहे? आपल्या वास्तव स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं मी सच्चिदानंद अद्वैत स्वरूप ब्रह्म आहे हे ज्ञान नसल्यामुळं त्या ठिकाणी ब्रह्माच्या आश्रयाने राहणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा अभिमान कोण धारण करतो? हा चिदाभास किंवा जीव आपल्या ठिकाणी धारण करतो. म्हणायला काय लागतो? मी अज्ञानी आहे. मी कारण आहे का? नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे विवळते. काय पुढीलाचे ओझे आपला माथा घ्यायचे तरी सांगे कारण दटीजे धनुर्धारा. आपण कारण नसताना त्याचा अभिमान धारण करतो म्हणून मी अज्ञानी आहे अशी प्रतीती येते आणि जीवाला काय प्रतीती येते? मीच अज्ञानी आहे. वास्तविक अज्ञानाच्या ठिकाणी नव्हतं, ते आत्म शुद्ध चैतन्याच्या आश्रयाने राहिलेला अज्ञान आणि जीवाने त्याचा काय केला? अभिमान धारण केला आणि म्हणून त्याला मी अज्ञानी आहे अशी प्रतीती आली. व तसंच मी सुखी आहे, दुःखी आहे, मी जन्म मरण धर्मवान सगळी प्रतीती जीवाला ह्या अज्ञानामुळे येते. मी अज्ञानी आहे अशी प्रतीती येते. म्हणजे मिथ्या अभिमान धारण केल्यामुळे ही प्रतीती येते. वरील विवेचनावरून शुद्ध ब्रह्मच अज्ञानाचे अधिष्ठान व विषय आहे. ह्या सगळ्या विवेचनावरून जरी मी अज्ञानी आहे ही प्रतीती कशामुळे येते? मी अज्ञानी आहे ही प्रतीती वास्तविक शुद्ध ब्रह्माच्या चैतन्याने असणाऱ्या अज्ञानाच्या अभिमान धारण करण्यामुळे त्याचा तत्वता त्याच्या ठिकाणी ते अज्ञान नाहीच आहे. परंतु वरील विवेचनावरून आत्तापर्यंत झालेल्या विवेचनावरून काय होतं? शुद्ध ब्रह्मच अज्ञानाचे अधिष्ठान विषय आहे. शुद्ध ब्रह्मचं काय आहे? अज्ञानाचं अधिष्ठान पण तेच आहे. म्हणजे अज्ञान त्या शुद्ध ब्रह्मावर आध्यस्थ आहे. म्हणजे त्या अज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? शुद्ध ब्रह्म आहे. आणि विषय कोणाला? इथं विषय करणे म्हणजे काय? शुद्ध ब्रह्माच्याच आश्रयाने अज्ञान राहतं आणि त्या ब्रह्मालाच विषय करतं. विषय करतं म्हणजे काय करतं? आच्छादित करतं किंवा आवृत्त करतं का? जाणतं. विषय करण्याचे दोन अर्थ आहे. एक जाणणे असा एक अर्थ आहे आणि दुसरा अर्थ आहे आच्छादित करणं. इथं स्वाश्रया आणि स्वविषया याचा अर्थ काय? ब्रह्माच्या आश्रयाने राहतं आणि ब्रह्मालाच विषय ब्रह्मालाच
विषय करतं म्हणजे आच्छादित करतं असा अर्थ आहे. वरील विवेचनावरून शुद्ध ब्रह्मच अज्ञानाचे अधिष्ठान व विषय आहे. आता बघा, ज्या इथं काय अडचण काय होती की हे जे वाचस्पती मिश्र म्हणत होते अज्ञानी एक मानू नका, तुम्ही अज्ञान काय म्हणा, नान अनेक माना. आणि कशासाठी, जर अज्ञानी एक मानलं तर एका जीवाच्या प्रयत्नाने अज्ञानाची निवृत्ती झाली तर सगळे जीव मुक्त व्हायला लागतील आणि मग त्यांनी सांगितलेले जे शास्त्रामध्ये सांगितलेल्या साधनांना सगळं व्यर्थत्व येईल याची काळजी त्यांना होती, आहे की नाही. तर त्या मताचं त्यांनी काय केलं, खंडन केलं. आणि आमचं जे मत आहे, कोणाचं संक्षेप शारीरकार किंवा अद्वैत सिद्धांत मुक्तावली किंवा मधुसूदन सरस्वती यांनी जे मानलं की अज्ञान एकच आहे, उलट ते मत श्रुतीविरुद्ध आहे, युक्तीच्या विरुद्ध आहे असं सांगितलं त्यांनी. आणि जे आरोप एक अज्ञान मानणाऱ्यावर येतात ते सगळेचे सगळे दोष कोणावर येतात, अज्ञान, अनंत जीवांचे अनंत अज्ञान, अनंत ब्रह्मांड, अनंत ईश्वर मानणाऱ्यावर हेच दोष येतात असं त्यांनी सांगितलं होतं. तर आता मग ते सांगितलं त्याच्यावरही दोष आणि तुमच्यावरही दोष. ते म्हणतात असं नाही, त्यांच्यावर दोष येतात पण आमच्यावर हा दोष येत एक अज्ञान मानून देखील शास्त्राला व्यर्थत्व येत नाही आणि बंधमोक्षाची संगती आम्ही सुद्धा एक अज्ञान मानून सांगू शकतो. अज्ञान एक असलं तरी या मतामध्ये अंतःकरण नाना मानलेली आहेत. अंतःकरण नाना, अंतःकरण अनेक आहेत असं म्हणलं. प्रति शरीरामध्ये अंतःकरण वेगवेगळं आहे आणि त्या अंतःकरणाचं परिमाण काय आहे तर मध्यम परिमाण आहे, म्हणजे जेवढं ज्याचं शरीर तेवढं त्याचं अंतःकरण असं मानलेलं आहे. आणि हे मानल्यामुळं या अज्ञानिक मानूनही त्यांना बंधमोक्षाची संगती सांगता येते. कसं म्हणतात, वरील विवेचनावरून शुद्ध ब्रह्मच अज्ञानाचे अधिष्ठान व विषय आहे. आता सांगतात, ज्या अंतःकरणाच्या ठिकाणी ज्ञान होते त्या अंतःकरणावच्छिन्न चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानांशाची निवृत्ती ज्ञानाने झाली म्हणजे तो मुक्त होतो. आता अज्ञानाचं अधिष्ठान कोणी, शुद्ध ब्रह्मच अज्ञानाचं अधिष्ठान आहे, बरोबर ना. जीव काय करतो किंवा चिदाभास काय करतो, त्याचा अभिमान धारण करतो. आता ज्या अभिमान धारण करतो म्हणजे अंतःकरण वृत्तीच्या द्वारा त्याचा अभिमान धारण करतो. तर ज्या अंतःकरणाच्या ठिकाणी ज्ञान होते म्हणजे ज्या अंतःकरणाला अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं, त्या अंतःकरण अवच्छिन्न चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानांशाची निवृत्ती ज्ञानाने झाली. ज्ञान काय, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने भासणारं, बरोबर आहे ना, आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने भासणारा जो संसार बंध, तो जर आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की त्या ज्ञानाने काय होते, ज्ञान हे अज्ञानाच्या विरुद्ध आहे. ते ज्ञान कोणतं, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे विशेष चैतन्य त्याचंच नाव काय आहे, ज्ञान असं नाव आहे. त्या ज्ञानाने त्या अज्ञानांशाची काय होते, निवृत्ती होते. त्या अंतःकरणाच्या ठिकाणी ज्ञान होते, त्या अंतःकरणावच्छिन्न चैतन्याच्या ठिकाणी जेवढ्या ज्या अंतःकरणाला ज्ञान होईल त्या अंतःकरणावच्छिन्न चैतन्याच्या ठिकाणी असणारं जे अज्ञान, ते अज्ञान काय होतं, निवृत्त होतं म्हणजे तो मुक्त होतो. मग अंतःकरणावच्छिन्न म्हणजे तेवढ्याच अंतःकरणाने ज्या व्यापक चैतन्याला अवच्छेद केलेला आहे म्हणजे संकोच केलेला आहे, तर त्या अंतःकरणावच्छिन्न चैतन्याच्या ठिकाणी राहणारं जे अज्ञान, त्या अज्ञानांशाची काय होते, निवृत्ती होते. आणि ती निवृत्ती ज्ञानाने झाली म्हणजे तो मुक्त होतो. एकाच्या मुक्ततेने सगळं मुक्त होईल का, नाही. त्या अंतःकरणावच्छिन्न चैतन्याच्या ठिकाणी असणारं जे अज्ञानांश, तो त्याच्या अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाने काय होतो, निवृत्त होतो आणि तोच पुरुष काय होतो, मुक्त होतो. ज्या अंतःकरणात ज्ञानच होत नाही तेथे अज्ञानांशाने बंधही राहतो. ज्या अंतःकरणाला ज्ञानच झालं नाही, मी ब्रह्म आहे, तिथे त्याच्या ठिकाणी अज्ञान पण राहिलं आणि बंध पण राहिला. या रीतीने एक अज्ञान पक्षामध्ये सर्व व्यवहाराची व बंधमोक्षाची व्यवस्था लागते. म्हणून एक अज्ञानवादच चांगला आहे. आता एकच अज्ञान सांगितलं तर व्यवहाराची संगती लागली की नाही, व्यवहाराची संगती म्हणजे याचं झालेलं सुख दुःख दुसऱ्याला होत नाही, बरोबर आहे ना. कारण का, प्रत्येकाचं अंतःकरण काय भिन्न नाही आणि सुख दुःख हे अंतःकरणाचे धर्म आहेत. म्हणून त्या ठिकाणी व्यवहारात देखील संगती लागते आणि बंधमोक्षाची पण संगती लागते. ज्या जीवाने किंवा ज्या चिदाभासाने अभिमान धारण केला तो काय आहे, बद्ध आहे. आणि ज्याला ज्ञान झालं त्याने त्याचा अभिमानाचा परित्याग केला तो काय झाला, मुक्त. आणि इतरांच्या ठिकाणी जोपर्यंत ते अभिमान धारण केला तोपर्यंत ते बद्धच राहणार आणि कुठपर्यंत राहणार, जोपर्यंत त्या अभिमानाचा त्याग केला नाही तोपर्यंत, म्हणजे अज्ञानाची निवृत्ती केली नाही ज्ञानाने, तोपर्यंत बाकीचे बद्ध राहतील. त्यामुळे एकाला मोक्ष झाला की सगळ्यांना मोक्ष व्हायला लागेल अशी आपत्ती एक अज्ञान मानूनही होत नाही.
हां हां, ज्या खोलीत दिवा लावला तिथलाच अंधार संपला. ऐक ना, सगळा जरी अंधार असला तरी सुद्धा ज्या खोलीत अंधार होता त्या खोलीत दिवा लावला, त्या खोलीतलाच अंधार दूर झाला. ज्या अंतःकरणावर चिन्ह चैतन्याच्या आश्रयाने अज्ञान राहत होतं त्याला त्या आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं की तिथला अज्ञानाचं काय झाली निवृत्ती. मग अज्ञान निवृत्तीने उपलक्षित त्याला काय प्राप्त झाला मोक्ष, अर्थात तो काय झाला मुक्त झाला. अशा रीतीने एका अज्ञान पक्षामध्ये सर्व व्यवहाराची व बंधमोक्षाची व्यवस्था लागते. म्हणून एक अज्ञानवादच चांगला. मग अज्ञानी नाना मानावी की एक मानावी? एकच मानावी, आहे की नाही. तथापि कारण त्या वाचस्पतीच्या मिश्राने अज्ञान नाना मानली, बरोबर आहे ना. आणि एखाद्याने, आणि ते अज्ञानी कोणाच्या आश्रयाने राहतात? जीवाच्या आश्रयाने. आणि विषय कोणाला करतात? ब्रह्माला करतात, म्हणजे ब्रह्मालाच आच्छादित करतात ना. समजा त्या एखाद्या जीवाने अज्ञानी तुम्ही ना मानली आणि जीवही काय मानले? नाना. मग एका जीवाने प्रयत्नाने जरी आपल्या स्वरूपावरचं आवरण दूर केलं, बरोबर आहे ना, तरी सुद्धा त्या आवरण कोणाला केलेलं आहे? ब्रह्माला आवरण केलेले. बाकीच्यांचे अज्ञानाचं आवरण तिथं आहेतच का नाही गर्दी करून, मग ते कुठं निवृत्त होणार? मग त्याला मोक्ष कधी होईल? जेव्हा सगळ्या जीवांचं अज्ञान आवरण काय होईल? दूर होईल, तेव्हाच त्याला मोक्ष होईल. हा केवढा मोठा दोष अनेक अज्ञान मानणाऱ्यावर येतो, आणि एक अज्ञान मानणाऱ्यावर हा दोष येत नाही. अशा रीतीने एक अज्ञान पक्षामध्ये सर्व व्यवहाराची व बंधमोक्षाची व्यवस्था लागते. म्हणून एक अज्ञानवादच चांगला. या ग्रंथकर्ते जे निश्चलदासजी विचारसागरा त्यांनी एक अज्ञानवादाचा पक्ष या ठिकाणी समर्थन केलेले आहे त्या पक्षाचं. तथापि कोणास वाचस्पतीचे मत पटत असल्यास तोही अद्वैत ज्ञानाचाच उपाय आहे. परंतु कोणी म्हणायला लागले नाही पण आम्हाला तो वाचस्पतीचं मत बरं वाटलं, तर आमचा त्याच्याबद्दल आग्रह नाही. फक्त उजेडलं पाहिजे, कोणाचा कोंबडा आरवला ह्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. वाचस्पतीचं भामतीकारांचं म्हणणं जर कोणाला मान्य असेल तर त्यांनी ते प्रकार, कारण त्याच्यामध्ये काय आहे की सिद्धांत एकच आहे, फक्त त्यांच्या सिद्धांत बुद्धीवर आरूढ करण्याच्या प्रक्रिया भिन्न आहेत. त्याला काही एकदेशी म्हणतात, म्हणजे सिद्धांत तोच आणि प्रक्रिया मात्र भिन्न. अशा प्रकारचं जर कोणाला भामतीकारांचंही म्हणणं, कारण ते ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा हा सिद्धांत सर्वांचाच आहे. म्हणून इति आचार्य भाषितम, आचार्यांचं असं म्हणणं आहे, या भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्येगात्मनी. माणसाला आत्म्याची, प्रत्येगात्म्याचं ज्ञान यथार्थ रीतीनं जने होईल. कोणाला बिंब प्रतिबिंबवाद, कोणाला अवच्छेदवाद, कोणाला आभासवाद, कोणाला एकजीववाद, कोणाला अजातवाद, कोणाला दृष्टी सृष्टी, कोणाला सृष्टी दृष्टी, आणि कोणाला हे चाललेलं काय अनेक जीव, काय त्याला काय म्हणायचं, अनेक जीववाद, किंवा आपलं अनेक अज्ञान किंवा एक अज्ञान. हे कोणताही जरी पक्ष घेतला आणि हा सिद्धांत जीव ब्रह्माची एकता आणि जगताचं मिथ्यात्व हे तुमच्या बुद्धीवर आरूढ व्हायला पाहिजे. त्यामुळं वेदांतामध्ये या प्रक्रियेचा आग्रह नाही, सिद्धांताचा आग्रह आहे. तथापि कोणाच वाचस्पतीचे मत पटत असल्यास तोही अद्वैत ज्ञानाचाच उपाय आहे. म्हणून वाचस्पतीचे मत खंडन करण्यात आमचा आग्रह नाही. आम्हाला काय वाचस्पती मताचं खंडन करण्यात आग्रह नाही. कोणत्याही प्रकारे का होईना जिज्ञासूस अद्वैत बोध होऊन तशी जिज्ञासूने बुद्धीची स्थिती करावी एवढाच आमचा हेतू आहे. आम्हाला काही म्हणायचं नाही, फक्त जिज्ञासूला अद्वैत बोध व्हावा. त्यांनी फक्त चिदानंद रूप शिवोहम शिवोहम एवढा तृप्तीचा ढेकर द्यावा, मग तो कोणत्याही प्रक्रियेने झालेला असो. आता शुद्ध ब्रह्माश्रित मायेलाच अविद्या अज्ञान असे म्हणतात. आता अविद्या अज्ञान माया हे कशाला म्हणतात? शुद्ध ब्रह्माच्या आश्रयित राहणारी जी माया तिला दुसरं नाव काय आहे? अज्ञान. अज्ञान असं आहे. आता पुढे सांगतात अचिंत्य शक्ती असून युक्तीपुढे टिकत नाही म्हणून माया म्हणतात. आता माया नाही म्हणावं तर तिच्या ठिकाणी अचिंत्य अशा प्रकारची शक्ती आहे, आहे की नाही? नाही म्हणावं तर अचिंत्य शक्तीनं युक्त आहे, परंतु युक्तीपुढं मात्र माया मनन करायला लागलं, साधक बाधक विचार करायला लागलं तर ते टिकत नाही, नाम सत्य ठरत नाही. ती सहसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या बाधित अशी आहे. म्हणून अचिंत्य शक्तीने युक्त असून जी युक्तीपुढे टिकत नाही तिला नाव काय म्हणतात? तिचं नाव आहे माया. आता अविद्या कशाला म्हणतात? अविद्या म्हणजे ब्रह्मविद्येने जिचा नाश होतो तिला म्हणतात अविद्या, किंवा ब्रह्मविद्येने नाश होतो म्हणून त्या मायेला नाव आलं अविद्या. आणि अचिंत्य शक्ती असून युक्तीपुढे टिकत नाही म्हणून तिला म्हणतात माया. आता अज्ञान कशाला म्हणतात? तर अज्ञान आपण पाहिलं
ब्रह्माच्या आश्रयाने राहून ब्रह्माला आच्छादन करतं म्हणून अज्ञान, ब्रह्मस्वरूपाचे आच्छादन करते म्हणून अज्ञान म्हणतात. ज्या चैतन्य, लक्षात आलं ना, माया, अविद्या, अज्ञान ही एकमेकाची काही पर्यायी नाव, एकाच वस्तूला ही नाव आलेले आहेत. फक्त कशामुळं माया कधी म्हणायचं, अचिंत्य शक्ती आणि युक्तीपुढे टिकत नसली तर माया आहे. अविद्या कशाला म्हणायचं, ब्रह्मविद्या उत्पन्न झाली की ती राहत नाही, नाश होतो म्हणून तिला काय म्हणायचं, अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे असं ठरतं. किंवा ब्रह्मस्वरूपाचे आच्छादन करते म्हणून तिला अज्ञान असं म्हणतात. ज्या चैतन्याची माया असते ते सामान्य चैतन्य तिचे विरोधी नाही. आता एक सांगतात, एक शंका येते अध्यास भाषामध्ये किंवा कधी वेदांताचं चिंतन करणाऱ्या सगळ्या ग्रंथांमध्ये. आता तुम्ही काय सांगता, शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने माया राहते. माया आहे असं जड आणि दुःखात द्वैतात्म, आणि ज्या ब्रह्माच्या आश्रयाने राहते, शुद्ध चैतन्याच्या आश्रयाने, ते चैतन्य कसं आहे, ते चैतन्य असंग निर्विकार सच्चिद आनंदात द्वैरूप आहे की नाही. परस्पर विरोधी धर्म आहेत का नाही दोघांचे. परस्पर विरोधी दोन धर्म एका अधिकरणात एकाच कालात राहतील का, राहणार नाही. म्हणून आता सांगतात, ज्या चैतन्याश्रित माया असते, ज्या चैतन्याच्या आश्रयाने ती माया राहते, ते चैतन्य कसं आहे, ते सामान्य चैतन्य आहे. सामान्य चैतन्य म्हणजे सर्व ठिकाणी सर्व व्यापक चैतन्य आहे, सर्वांमध्ये अनुष्यूत असणारं चैतन्य. काय घट बिचमे राम रमया, ते कोणतं सामान्य चैतन्य आहे की नाही. तो राम कोणता आहे, सामान्य राम आहे. ज्या चैतन्याश्रित माया असते ते सामान्य चैतन्य तिचे विरोधी नाही. ज्या चैतन्याच्या आश्रयाने माया राहते ना, ती माया त्या सामान्य चैतन्याच्या, ते सामान्य चैतन्य त्या मायेच्या कधीही विरोधी नाही. सामान्य चैतन्य मायेचा कधीही विरोध करीत नाही, नाश करीत नाही. उलट साधक आहे का, उलट ते अधिष्ठाना सामान्य चैतन्य असल्यामुळं मायेच्या द्वारा भरपूर कार्य करायला, जगदरूपी कार्याला वाव सापडतो मायेला. म्हणजे ब्रह्मचैतन्य कधी म्हणतं का, तू माझ्या विरोधी आहे, तुला कार्य करता कामा नाही का, उलट जास्त कार्य करते. ती सामान्य चैतन्याच्या आश्रयावर राहणारी माया ही उलट द्वैताच्या भ्रमाला अधिक पोषक आहे, त्याच्या विरोधी नाही. चैतन्याश्रित माया असते ते सामान्य चैतन्य तिचे विरोधी नाही. तिचे म्हणजे कोणते, माया ज्या चैतन्याच्या आश्रयाने राहते ते चैतन्य त्या मायेला कधीही विरोध करीत नाही. उलट साधक आहे, उलट त्या मायाच्या कार्याला ते काय करतं, साधक होतं. माया किंवा माया कार्य पदार्थामध्ये अस्तित्व, भातित्व, प्रतिती येते ते शुद्ध चैतन्याचे आहे म्हणून साधक आहे. आता तुम्ही म्हणता सामान्य चैतन्य मायेच्या विरोधी नाही, ते साधक आहे. तर माया किंवा माया कार्याबद्दल आपल्याला वाटतं की नाही, माया कार्य आहे असं आपण म्हणतो की नाही, किंवा माया आहे, पुन्हा मायेची काय कार्यरूपाने प्रतीती येते म्हणजे ज्ञानही होतं की नाही. म्हणजे तिचा आस्ती भाती रूपाने आपल्याला माया कार्यामध्ये काय होतं, प्रतीती शुद्ध चैतन्याचीच ते आहे. कोणाचं, सत कोणाचं आहे, चैतन्याचं. भाती कोणाचं आहे, अस्ति कोणाचं आहे, चैतन्याचं. भाती कोणाचं आहे, चैतन्याचं आहे की नाही. मग आस्ती आणि भाती ह्या दोन अंशाची आपल्याला माया कार्यामध्ये प्रतीती येते की नाही. मग प्रतीती येते याचा अर्थ माया तर असत आणि जड आहे, आणि आपण तर काय म्हणतो आस्ती आणि भाती. मग उलट त्या माया कार्याला पोषक झालं की नाही, साधक झालं की नाही. म्हणून म्हणतात की माया किंवा माया कार्य पदार्थामध्ये अस्तित्व, भातित्व, प्रतीती येते. त्या मायेला स्वतःचं अस्तित्व, सत्ता आहे का, स्वतःचा प्रकाश आहे का, नाही. पण अस्तित्व आणि भातित्व आपल्याला प्रतीतीला येतं का नाही. अर्थ तिचं स्वतःचं जर नाही आणि प्रतीतीला तर येतं, मग ते अस्ति भातित्व तिला दिलं कोणी, सामान्य चैतन्याने दिलं. म्हणजे सामान्य चैतन्याने विरोध केला का, ते आपलं अस्तित्व भातित्व देऊन तिला अधिक प्रसिद्ध केलं, अधिक तिला साधक ठरलं ते चैतन्य. आता माया किंवा माया कार्य पदार्थामध्ये अस्तित्व, भातित्व, प्रतीती येते ते शुद्ध चैतन्याचे आहे म्हणून साधक आहे. म्हणून साधक आहे म्हणजे काय, म्हणून ते शुद्ध चैतन्य मायेला साधक आहे. तिचे विरोधी वृत्ती. मग आता मायेला विरोधी कोण आहे, सामान्य चैतन्य विरोधी नाही. मग कोणतं चैतन्य विरोधी आहे, विशेष चैतन्य तिच्या विरोधी आहे. विशेष चैतन्य म्हणजे कोणतं, तिचे विरोधी वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असलेले चैतन्य किंवा चैतन्यास सहाय्य असलेले वृत्ती आहेत. मायेच्या विरोधी दोन आहेत. अवच्छेदवादाप्रमाणे मायेच्या विरुद्ध कोण आहे, अवच्छेदवादाप्रमाणे मायेच्या विरुद्ध कोण आहे, चैतन्य. आणि आभासवादाप्रमाणे मायेच्या विरुद्ध कोण आहे, वृत्ती. चैतन्य नाही, उलट झालं का. अवच्छेदवादामध्ये काय आहे, अवच्छेदवादामध्ये वृत्ती विरोधी आणि आभासवादामध्ये वृत्तीचं साह्य असणारं चैतन्य विरोधी.
हे बघा मी सांगतो, बघा नंतर सांगा. तर याच्यामध्ये काय आहे, माया आहे. मायेचे विरोधी कोण आहे? सामान्य चैतन्य नाही. मग कोणतं चैतन्य विरोधी आहे? विशेष चैतन्य विरोधी. विशेष चैतन्य म्हणजे कोणतं? अंतःकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं विशेष चैतन्य आहे की नाही. विशेष चैतन्य म्हणजेच आभास. तो काय आहे? पण कोणता आभास? कसा? वृत्तीचं साह्य घेतलेला अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं विशेष चैतन्य, ते अज्ञानाच्या काय मायेच्या विरोधी. हा कोणता वाद झाला? हा ते गेले ना. चैतन्य विरोधी, पण कोणाचं? वृत्तीचं साह्य घेतलेलं चैतन्य विरोधी. हा अवच्छेदवादाप्रमाणे. म्हणजे कसं, ज्याला फक्त चैतन्यानेच वृत्तीला अवच्छेद केला त्याला काय म्हणतात? अवच्छेदवाद. आणि आभास सहित, बरोबर ना, आभास सहित वृत्तीने ज्याला काय केलेलं आहे, आभास सहित वृत्ती ज्याला अवच्छेदक झालेली आहे त्याला काय म्हणतात? आभासवाद म्हणतात. आणि केवळ वृत्ती अवच्छेदक म्हणतात त्याला काय म्हणतात? अवच्छेदवाद म्हणतात. तर आता या ठिकाणी केवळ वृत्ती जी आहे, केवळ जी वृत्ती म्हणजे कोणती? आभास सहित असणारी अज्ञानाचे नाशक कोण आहे? अहम. हे 149 का 49? हां बरोबर. हा हे बघा, सर्वव्यापक जे चैतन्य. हां बघा, वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते, त्या वृत्तीच्या ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य ते अज्ञानाचे विरोधी आहे. हा प्रथम पक्ष अवच्छेदवाद. दुसऱ्या पक्षी आभासरूप चैतन्यासहित, हा वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे तो आभासवाद. बरोबर. म्हणजे आभासासहित, आभासरूप चैतन्यासहित असणारी वृत्ती ती अज्ञानाची काय आहे? विरोधी आहे. असं जे असेल त्याला काय म्हणायचं? आभासवाद असं म्हणायचं. आणि केवळ चैतन्य म्हणजे वृत्तीचं साह्य असणारं चैतन्य हे त्या अज्ञानाच्या विरोधी, त्याला काय म्हणतात? अवच्छेदवाद. म्हणजे दोन्ही मिळून काय होतं? वृत्ती सुद्धा अज्ञानाच्या विरोधी आहे किंवा चैतन्य देखील अज्ञानाच्या विरुद्ध आहे. चैतन्य अज्ञानाच्या विरुद्ध आहे असं कधी म्हटलं जातं? अवच्छेदवादाप्रमाणे. आणि वृत्ती आभासाच्या विरोधी आहे असं, आपलं अज्ञानाच्या विरोधी असं कधी म्हटलं जातं? आभासवादाप्रमाणे. आता बघा, ज्या चैतन्याच्या आश्रित माया असते ते सामान्य चैतन्य तिचे विरोधी नाही, उलट साधक आहे. माया किंवा मायाकारी पदार्थामध्ये अस्तित्व भातित्व प्रतीती येते ते शुद्ध चैतन्याचे आहे म्हणून साधक आहे. तिचे विरोधी म्हणजे कोणाच्या? मायेच्या विरोधी वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असलेले चैतन्य. वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असलेलं चैतन्य हे कोणाचं झालं? अवच्छेदवादाचं. आणि चैतन्यास साह्य असणारी वृत्ती हे कोणाचं झालं? अवच्छेदवादाचं. हे कोणाचं झालं? अवच्छेदवादाचं. ही आहेत याप्रमाणे. म्हणजे दोन्ही पहिल्यांदा मी हे बघा, वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असणारं चैतन्य ज्याच्यामध्ये मानतात ते कोण झाला? अवच्छेदवाद झाला. वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य. अहो इथं कसं काय? आता 49 पानामध्ये वेगळं सांगितलं ना. हे बघा, वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मी वृत्ती होते, वेदांत विचारणापासून मी ब्रह्म आहे अशी वृत्ती होते की नाही. आणि त्या वृत्तीच्या ठिकाणी जे विशेष चैतन्य असतं, बरोबर ना, अहम ब्रह्मास्मी अशी वेदांत विचाराने झालेली वृत्ती आणि त्या वृत्तीच्या ठिकाणी असणारं जे विशेष चैतन्य, ते विशेष चैतन्य अज्ञानात, कारण वृत्तीचा अवच्छेदक झाला का नाही त्याला, म्हणून त्या ठिकाणी ते जे चैतन्य आहे ते अज्ञानाचे विरोधी आहे. हा प्रथम पक्ष म्हणजे कोणाचा झाला? अवच्छेदवादाचा झाला. वृत्तीच्या अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं विशेष चैतन्य हे अज्ञानाच्या विरोधी आहे असा सांगणारा हा प्रथम पक्ष म्हणजे कोण झाला? अवच्छेदवाद झाला. आता दुसऱ्या पक्षी म्हणजे दुसरा पक्ष कोणता? आभास रूप चैतन्यासहित असणारी वृत्ती. इथं काय आभास मानलेला आहे ना, तिथं फक्त वृत्ती मानलेली. मग आभास रूप चैतन्यासहित असणारी जी वृत्ती ती अज्ञानाच्या विरोधी म्हणते. कारण आपण तिथं काय म्हणतो, जे आभासवादाप्रमाणे आपण जेव्हा स्पष्टीकरण करतो तेव्हा तिथं काय वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती नाही असं म्हणतो.
बरोबर ना. आत्मा बुद्धी आत्म्याला जाणते म्हणजे कोणत्या व्याप्तीने जाणते? वृत्ती व्याप्तीने जाते, फलव्याप्तीने जाणत नाही. असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला काय, कोणती अज्ञानाची विरोधी कोण आहे? वृत्ती आहे असं आपण म्हणतो ना. अज्ञानाची विरोधी कोण आहे? वृत्ती. हे कोणत्या वादाप्रमाणे म्हणतो आपण? आभासवादाप्रमाणे. दुसऱ्यापेक्षा आलं का लक्षात दिगंबर महाराज? आभासरूप चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाच्या विरोधी. वृत्ती अज्ञानाच्या विरोधी पण कोणती? आभास सहित चैतन्यासहित असणारी वृत्ती ही अज्ञानाच्या विरोधी आहे असं आपण कोणत्या वादाप्रमाणे म्हणतो? आभासवादाप्रमाणे म्हणतो. आणि ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये असणारं विशेष चैतन्य ते काय आहे? अज्ञानाच्या विरोधी आहे असं आपण कुठं म्हणतो? अवच्छेदवादात. ठीक आहे ना. आता सांगतात याप्रमाणे मायेच्या स्वरूपाचा निर्णय झाल्यावर त्या माया विशिष्ट चैतन्यास ईश्वर म्हणतात. आता मायेच्या स्वरूपाचा काय निर्णय झाला? अचिंत्य शक्ती असून युक्तीपुढे टिकत नाही, अर्थात ती सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे असा मायेचा. आणि पुन्हा जीवेश्वर भाव हे माया कार्य आहेत म्हणजे मायाधीन आहेत, म्हणजे माया किंवा अज्ञान असतील तरच आहेत, अन्यथा नाही असं त्याचा अर्थ झाला. म्हणजेच काय झालं की मायेच्या स्वरूपाचा निर्णय झाल्यावर माया विशिष्ट चैतन्यास ईश्वर म्हणतात. हे मागे सांगितलेलेच आहे की नाही. अविद्या विशिष्ट चैतन्याला जीव म्हणतात किंवा अंतःकरण विशिष्ट चैतन्याला जीव म्हणतात. म्हणजे ज्या साक्षी चैतन्याचं अंतःकरण किंवा अविद्या हे विशेषण होतं त्याला काय म्हणतात? जीव म्हणतात. आणि ज्या व्यापक ब्रह्मचैतन्याचं माया हे विशेषण होतं त्याला माया विशिष्ट ईश्वर, त्या माया विशिष्ट चैतन्यालाच काय म्हणतात? ईश्वर असं म्हणतात. मायेच्या स्वरूपाचा निर्णय झाल्यावर माया विशिष्ट चैतन्यास ईश्वर म्हणतात. आलं लक्षात? माया विशेषण झालं बरोबर ना चैतन्याचं का, मग त्याला काय म्हणतात? माया विशिष्ट. विशेष्य कोण झालं? ब्रह्म. विशेषण कोण झाली? माया. आणि त्यापासून माया विशिष्ट चैतन्याचं दुसरं नाव काय आहे? ईश्वर. हे मागे सांगितलेच आहे. आणि तो सर्वज्ञ ईश्वर जगताचे कारण आहे. आता या सृष्टीचं कारण कोण? तर कालच आपण चिंतन केलं, अभिन्न निमित्तोपादान कारण असणारा ईश्वर हा जगताचं कारण आहे. उपादान व निमित्त या भेदाने कारण दोन प्रकारचे आहे. आता कारण ईश्वर कोणतं कारण सांगितला? जगताचं कारण सांगितलं. पण कोणतं कारण आहे? तर तो अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. म्हणजे निमित्त कारणही तोच आहे आणि उपादान कारणही तोच आहे. कसं ते सांगतात? उपादान व निमित्त या भेदाने कारण दोन प्रकारचे असतात. आता कारणाचे दोन प्रकार आहेत. ईश्वर जगताचं कारण आहे, पण कोणतं कारण आहे? तर कारण दोन आहेत, एक निमित्त कारण आणि एक दुसरं उपादान कारण. तर आता उपादान कारण कशाला म्हणतात आणि निमित्त कारण कशाला म्हणतात? उपादान कारण म्हणजे काय? आपल्या ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य टिकत नाही किंवा राहत नाही त्याला म्हणतात उपादान कारण. निमित्त कारण कशाला म्हणतात? ज्याचा कार्यात प्रवेश नसून नंतर कार्याचा ज्याचा नाश झाल्यावरही, बरोबर ना, ज्याचा नाश झाल्यानंतरही कार्य राहतं त्याला म्हणतात निमित्त कारण. कुंभार हा घटाचं कोणतं कारण आहे? निमित्त कारण. त्याचा घटरूपी कार्यात प्रवेश आहे का? नाही. आणि घट तो मरण पावला तरी घट राहतो का? नाही राहतो. उपादान कारण कोण आहे? मृत्तिका जिचा कार्यात काय आहे? प्रवेश, आणि जिच्या वाचून कार्य राहत नाही त्याला म्हणतात उपादान कारण. मग आता हे माया विशिष्ट ब्रह्म कोण आहे? ईश्वर. आणि हे जगताचं कोणतं कारण आहे? निमित्त. निमित्तही कारण आहे आणि उपादान कारण. ईश्वर जगताचं निमित्तही कारण आहे आणि उपादानही कारण. पण त्याला अभिन्न निमित्तोपादान कारण का म्हणतात? तर ईश्वर स्वरूपात माया आणि चैतन्य दोन्ही आहेत की नाही. मग चैतन्य प्राधान्याने ते कोणतं कारण आहे? निमित्त कारण आहे. आणि माया प्राधान्याने ते कोणतं कारण आहे? उपादान कारण आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? अभिन्न निमित्तोपादान कारण. आता त्याचं उदाहरण म्हणून इथं स्पष्टीकरण करतात. मागे गेल्या वर्षी आपण ज्ञानेश्वरीमध्ये याचं बरंच चिंतन केलं. कोणता तो ग्रंथ? ते टीका आपण गेल्या वर्षी ओम नमो जे अध्याय त्याचं चिंतन केलं होतं. त्या संपूर्ण त्या वर्णनाभीचं चिंतन केलं होतं. काय ते नाव आहे? कोणत्या ग्रंथावरची टीका होती ते पण गेलं त्यानं. विद्वत मनोरंजनी असं त्या टीकेचं नाव होतं, विद्वत मनोरंजनी. आणि काशिकानंद स्वामींनी त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. हा.
ओम हा आणि ओम नमो जे आद्या पदावरच ते जवळजवळ महिनाभर चाललं होतं ते. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तर उपादान आणि निमित्त ही दोन कारणं आहेत. त्यापैकी ईश्वर जो आहे त्या ईश्वरामध्ये चैतन्य अंश आहे आणि माया अंश आहे. दोन्ही मिळूनच ईश्वर भाव त्याला प्राप्त झालेला आहे. तो ईश्वर जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. जो निमित्त कारण आहे तोच आणि अभिन्न आपलं उपादान कारणही तोच. असं कसं होईल असं वाटलं त्यासाठी व्यवहाराचा दृष्टांत दिलेला आहे. जसा कोळी आपल्या जाळ्यास उपादान व निमित्त कारण असतो त्याचप्रमाणे ईश्वर जगतास उपादान व निमित्त कारण आहे. आता ते म्हणतात कोळी तो आपल्याच मुखातून काय करतो ते लाळ वगैरे काढून तो आपल्याच भोवती काय करतो वेष्टन करतो. त्याचं निमित्त कारण कोण आहे तोच आहे की नाही. आणि पुन्हा त्याचं ते स्वतःभोवती वेष्टन करतो ते काय त्याची ते तंतू काढतो तो सुद्धा कोण आहे हा उपादानही तोच आहे आणि निमित्त कारण सुद्धा तोच आहे. यासाठी उर्ण नाभी तर दुसरं काय कोश कीटक असं म्हणतात. कोश कीटकाचं हे उदाहरण दिलेलं आहे. तर तो तसा ईश्वर जो आहे तो जगताला निमित्त कारण उर्ण नाभी जो आहे ना त्या तंतूच्या उत्पत्तीद्वारा स्वतः निमित्त कारण आपलं काय उपादान कारणही आहे आणि तो वेगळा आहे का नाही तंतू तर तो उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण. तसा ईश्वर जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे असं सांगतात. आता ईश्वर जगताला उपादान कारण आहे याविषयी जो कोळी आपल्या जाळ्याला उपादान कारण आणि निमित्त कारण आहे हे उदाहरण सांगितलं. त्याच्यापेक्षा आपल्या अनुभवाचा दृष्टांत दुसरा सांगतात की उर्णनाभीपेक्षा स्वप्नाचा दृष्टांत श्रेष्ठ आहे. आता एक वेळ उर्णनाभीचा तरी कळेल पण स्वप्नाचा दृष्टांत बरंच झाल्यावर कळतो. पण त्यांनी सांगितलं तो दृष्टांत अधिक जवळचा आहे. स्वप्नाचा दृष्टांत जवळचा का म्हणायचं सगळ्यांना स्वप्न पडतं म्हणून. तर स्वप्नातील पदार्थाचं उपादान कारण साक्षी चैतन्याश्रित अज्ञान आहे. आता स्वप्नातले जेवढे पदार्थ आहेत त्या पदार्थाला उपादान कारण कोण आहे आपल्या साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा परिणामच ते स्वप्नातले पदार्थ आहेत की नाही सगळे. आता त्या स्वप्नातल्या पदार्थाची ज्ञान पण तशीच आहेत. साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम ते स्वप्नातले पदार्थ आहेत का त्या स्वप्नातल्या पदार्थाचे ज्ञान सुद्धा आहेत दोन्ही पण आहे ना. अविद्येचा परिणाम साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम सगळे स्वप्नातले पदार्थ आहे की नाही. आणि ते स्वप्नातल्या पदार्थाचे ज्ञान सुद्धा काय आहे साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम आहे. पदार्थ काय आहेत तमोगुणाचा परिणाम. आणि या रज्जूवर सर्प भासतो त्यावेळेला त्या रज्जूपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित का अंतःकरणोपहित साक्षी